हॅलो नमस्कार, मी काजल स्वागत करते अजून एक आपल्या न्यू व्हिडिओमध्ये. तर आज मी तुमच्यासोबत शॉर्ट केसांसाठी 3 हेअरस्टाईल एकदम साध्या सोप्या शेअर करणार आहे. त्या म्हणजे पोनी टाईप. आता कोणी पोनी म्हणतं, कोणी गुच्चा बांधायचा म्हणतं, कोणी बो बांधायचा, असा प्रत्येकजण आपापली नावाने ओळखतो. तर मी आता पोनी म्हणते मी. तर आमच्या इकडे तर सहजासहजी गुच्चा म्हणतात, पण ठीक आहे, पोनी हा चांगला शब्द आहे तर पोनी वापरू. तर सगळ्यात आधी काय करायचं, आपली केस थोडी सेट करायची आहेत. आता सेट करण्यासाठी आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा स्ट्रेटनर नसतो, तर काय करायचं, हातानंच अशी केसांना पीळ द्यायचे, म्हणजे ते केस स्ट्रेट होतात, म्हणजे सेट होतात. तर आता पहिली हेअरस्टाईल आपण बघूयात. पर पहिल्यांदा काय करायचं आहे, मधून भांग पाडायचा, जसं आपण रेग्युलर भांग पाडतो तसाच. आता ह्या हेअरस्टाईल करण्यासाठी सगळ्यात पहिलं तर बघा, आपण ज्यावेळेस बाहेर कुठे जातो किंवा आपल्याला बाहेर कुठे भाजीला जायचं आहे, फिरायला जायचं आहे, बीचला, अशा ठिकाणी जिथे आपण वेस्टर्न कपडे यूज करतो, जसं की जीन्स म्हणा किंवा ड्रेस म्हणा, कुर्तीज, ड्रेस मटेरियल अशी कपडे यूज करतो, त्यावेळी आपण अशी हेअरस्टाईल करायची आहे जी की मी आत्ता दाखवत आहे. यामुळे काय होतं, केसही आपल्या गळ्यात लोंबकळत नाही आणि आपल्याला पण खूप छान फ्रेश आणि कसं कॉन्फिडेंटली वाटतं. तर त्यासाठी सगळ्यात पहिलं तर बघा, मी अशा प्रकारे 2 पार्ट केले केसांचे, पुढच्या आणि मागची सगळी केस आता पोनी बांधणार आहे मी मागच्या केसांची, म्हणजेच बो बांधणार. आता प्रत्येकजण आपापल्या भाषेत बोलतं. तर आता मी पाठीमागच्या केसांची, आता तुम्हाला जशी आवडती तसे, काहींना इतकं वरती पोनी आवडती, काहींना एकदम खाली आवडती, काहींना मध्ये आवडती. तर मला मध्ये आवडते, जास्त खालीही नाही आणि वरही नाही, अशा प्रकारे मला मध्ये आवडती. तर मी आता पहिल्यांदा अशा प्रकारे पोनी बांधून घेतलेली आहे आणि केस थोडीशी ओढायची, म्हणजे दिसायला चांगली दिसती. तर आता ज्या आपण पुढच्या साईडची केसही काढली होती, त्याचं काय करायचं, तर अशी एक बट घ्यायची, बघू शकता अशा प्रकारे पहिल्यांदा एक घ्यायची आणि त्याचे पीळ घालायचे आहेत आपल्याला, पीळ टाईप अशी घालायची आणि मग पाठीमागं एक चाप लावायचा, कारण आपल्याला ती नंतर चाप काढायचे असतात, त्यामुळे आत्ता ती पॅक राहावी ह्यासाठी आपल्याला चाप लावायचे आहे. तर अशा प्रकारे आता मी सगळ्या बटा इथे पीळ घालून व्यवस्थित पाठीमागं क्लिपनी जाम करणार आहे. तर बघू शकता अगदी व्यवस्थित आपल्याला कळलं पाहिजे की आपण कुठे पिन लावतो किंवा निसटणार नाही एवढं आपल्याला. तर ह्यासाठी डोळे बंद करायचे. मी सुद्धा कोणती हेअरस्टाईल करताना डोळे बंद करते आणि अंदाज घेते की मला अगदी कुठे पॅक करायचं आहे हा अंदाज घेते, आणि डोळे बंद केल्यानंतर आपला अंदाज अगदी करेक्ट येतो. तर आता ही हेअरस्टाईल करण्यासाठी बघा, कपाळ जास्त मोठं नको आहे बरं का. आता ज्या मुलींची केस खूप मागं असतात, इतकं पुढचं कपाळ इतकं उंच असतं ना की केस पूर्ण मागं असतात, त्यामुळं चांगलं दिसत नाही. तर केस पुढे पाहिजेत. आता माझंसुद्धा इथं मोठं कपाळ आहे बघू शकता, त्यामुळे मला इतक्या अशा जास्त छान हेअरस्टाईल या दिसत नाहीत. पण बाहेर आपण ज्यावेळी जातो, जसं की फिरायला, समुद्रावर, कुठे मार्केटला, त्यावेळेस खूप छान दिसतं. पण घरामध्ये एवढं जास्त खास दिसत नाही, कारण बाहेर आपण ज्यावेळी जातो त्यावेळी आपली कपडे पण वेगळे असतात आणि मेकअपसुद्धा असतो, त्यामुळे. तर आता मी सगळ्या बटा अशाच प्रकारे पाठीमागे नेलेल्या आहेत. तर आता काय करायचं, सगळ्या पिना काढायच्या आहेत, ज्या पण आपण क्लिपा, चाप जे काही लावलं होतं ते सगळं काढायचं आहे आणि सगळ्या ज्या बटा आहेत आपल्या ती एका जागी गोळा करायच्या. तर ही सगळी प्रोसेस अगदी हलक्या हाताने करायची, नाही तर आपली हेअरस्टाईल बिघडू शकते. पण ही हेअरस्टाईल दिसायला इतकी छान दिसते ना, खूप म्हणजे खूप अशा बटा दिसतात, त्यामुळे खूप मस्त दिसते हेअरस्टाईल. तर आता मी तर सगळ्या पिना काढून घेतल्या आणि सगळी केस एका जागी घेतलेले आहेत. तर आता काय करायचं, आता ह्या सगळ्या बटांच्या आपल्याला पुन्हा एकदा सगळ्या बटा मिळून एक पीळ घालायचा आहे. बघा आता माझ्या हातात आहे त्या बटा. आता माझी केस पुढची थोडी पातळ आहेत म्हणून थोडी छोटी बट आले, पण काही मुलींची मी केस बघते इतकी केस दाट असतात ना, त्यांना इतक्या मस्त दिसतात अशा हेअरस्टाईल. पण ज्याची केस पातळ आहेत त्याला एवढं खास दिसत नाही. तर आता इथं कोणत्याही प्रकारचं आपल्याला क्लिप लावायची नाही आहे किंवा रबर लावायची नाही. काय करायचं, आपण जी पोनी बांधली त्यालाच अशा प्रकारे आपल्या त्या बटाची तिडे द्यायचे आहेत आणि सगळ्या शेवटी खालच्या साईडला एक अशी क्लिप घ्यायची, जी की दिसून येत नाही, एकदम आतमध्ये ठोचायची, म्हणजे ती अजिबात बिलकुल दिसणार नाही आणि खूप छान अशी हेअरस्टाईल दिसते. बघू शकता इतकी मस्त दिसते की सगळे बघतच राहतील, वाव म्हणतील किती छान दिसते ही हेअरस्टाईल.
तर खरंच खूप छान दिसते आणि केसंसुद्धा दाट असायला हवीत असं काही नाही. पातळ केसांनासुद्धा अगदी चांगली दिसते. फक्त दाट केस असतील तर ती हेअरस्टाईल करायला सोपं पडतं. तर आता दुसऱ्या हेअरस्टाईलमध्ये काय करायचं आहे, पुढचे आपल्या अशा प्रकारे केस घ्यायचे आहेत. आता ही पप नाही करायचा. पप कसं खूप उंच असतो, आपल्याला पप नाही करायचा. नॉर्मली फक्त इथं 2 क्लिपा लावायच्या आहेत. 2 किंवा 3, जसे तुमची केस दाट असतील तर जास्त क्लिपा लावाव्या लागतात कारण पॅक बसण्यासाठी. तर आता काय करायचं, हे असंच ठेवायचं आणि इकडच्या साईडची दोन्ही साईडची केस विचरायची आणि मग आपल्याला पोनी बांधायची आहे. तर अशा प्रकारे. तर ह्या हेअरस्टाईलसाठी सुद्धा तुमची केस पुढेपर्यंत असणं गरजेचं आहे. जास्त कपाळ मोकळा असेल तर एवढी काही खास दिसत नाही ही हेअरस्टाईल, पण तरी पण करायची कारण आपल्याला पण हौस असते की आपण वेगवेगळ्या हेअरस्टाईल कराव्या. तर मलासुद्धा आहे, तर मी सुद्धा करत असते. पण थोडंसं हे झालं, बाहेर वगैरे जायचं असेल तर करावीशी वाटते. आता घरातच काय करायचं. तर अशा प्रकारे माझी हे दुसरी हेअरस्टाईलसुद्धा तयार आहे. तर कशी दिसते दुसरी हेअरस्टाईल, आता तुम्ही म्हणाल पुढच्या साईडला थोडीशी मला टक्कल दिसल्यासारखे मला जाणवतं बरं का. तर मी काय करते, मग पुढची केस थोडी बाहेर काढते म्हणजे मग ते जाणवून नाही येत. आता तिसरी हेअरस्टाईल. तर तिसरी हेअरस्टाईल आहे ती म्हणजे तुम्ही जर मन धागा धागा मालिका बघत असाल, त्यामध्ये आनंदीची हेअरस्टाईल आहे बघा. पोनीच आहे तिची, पण कशी अर्धी केस पहिल्यांदा घ्यायची आहेत. पुढची अर्ध्यापर्यंत जिथं आपण अर्धी केस बांधतो तशी अर्धी केस घ्यायची आणि इथे आपल्याला क्लिपा लावायच्या आहेत. चापानी जाम करायचं आहे, चाप लावून. तर व्यवस्थित चाप लावायचा. आता इथे सुद्धा तुम्हाला जास्त चाप लावावे लागणार, तर छोटासा क्लचर असला तो लावला तरी काहीच प्रॉब्लेम नाही. पण चाप जर तुम्ही क्लिपा ॲड केल्या तर क्लिपा जास्त छान दिसतात. त्यामध्ये जर त्या बारीक बारीक क्लिपा असतात त्यासुद्धा जास्त छान दिसतात, पण मी इथं मोठ्या क्लिपा वापरलेल्या आहेत. तर ही हेअरस्टाईल खरंच खूप छान दिसते आणि माझी तुम्ही खूपदा ही हेअरस्टाईल बघितली असेल. आणि ही हेअरस्टाईल कितीही पातळ केस असू द्या, कितीही कपाळ मोकळा असू द्या, तरीसुद्धा छान दिसते. तर बघू शकता किती मस्त मला ही हेअरस्टाईल दिसत आहे आणि सर्वांनाच दिसते. तर आता अशा प्रकारे पोनी जास्त खालीही बांधायची नाही, जास्त वरतीही बांधायची नाही. मध्य आपल्या केसाचा किंवा आपल्या मागच्या साईडचा मध्य येईल अशा ठिकाणी पोनी बांधायची, मध्ये ती जास्त छान दिसते. जास्त खाली घेतलं तरीसुद्धा एवढं चांगलं दिसत नाही आणि वरतीसुद्धा जास्त अट्रॅक्टिव्ह दिसत नाही. तर मधी बांधायची अशा प्रकारे पोनी. तर आता ह्या सगळ्या हेअरस्टाईल शॉर्ट केसासाठी आहेत असं अजिबात नाही आहे. शॉर्टला तर तुम्ही करू शकता. आता माझी शॉर्ट आहेत म्हणून मी दाखवली, बट तुम्ही लॉंग असतील तरीसुद्धा ही हेअरस्टाईल करू शकता. आता चौथी हेअरस्टाईल बघा. चौथ्या हेअरस्टाईलसाठी काय करायचं, पुन्हा मधून भांग पाडायचा. आता माझं तर सहजासहजी मधूनच भांग असतो. तुम्ही कोणताही माझा व्हिडिओ बघित असेल, कारण जोपर्यंत मधून भांग नाही पाडत तोपर्यंत माझं मनच शांत होत नाही. आणि म्हणून मग मी घरामध्ये तर माझा कंटिन्यू मधून भांग असतो. पण आपण ज्यावेळी बाहेर जातो त्यावेळेस आपण जरा हेअरस्टाईल चेंज करून जातो. आणि मी सुद्धा ज्यावेळेस बाहेर जाते त्यावेळेस थोडीफार हेअरस्टाईल चेंज करते, कारण मला पण रोज मग मधून भांग, सगळे म्हणतात रोज काय मधनंच भांग पाडत असते, काहीतरी वेगळं करत जा. तर ह्या हिशोबाने मग मी थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न करते. तर आता ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पहिल्यांदा आपण केलं ते तशा 2 बटा आपल्याला साईडला करायच्या आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपले जे भांग आहेत नाही ते सरळ आले पाहिजेत, नाही तर अर्धी केस पुढे मागं गेली आणि वाकडे तिकडे भांग झाले तर ते एवढं अट्रॅक्टिव्ह असं दिसत नाही. तर आता पहिल्यांदा आपण जी काही आपली मागची सगळी केस आहेत ते व्यवस्थित विचारून पोनी बांधून घ्यायची. आणि आम्ही बारकं होतो त्यावेळेस आम्ही म्हणायचो माझा गुच्चा बांधना, माझा मागं गुच्चा बांधना असं आम्ही म्हणायचो. तर तुमच्याकडे पोनी या शब्दाला दुसरा काय अर्थ आहे नक्कीच कमेंट करून सांगा काय म्हणतात. तर आता व्यवस्थित पाठीमागं मी पोनी पहिल्यांदा बांधून घेतली. आणि आता पुढच्या केसांचं काय करायचं, आपल्याला सर्वात आधी इथले 3 पॉईंट घ्यायचे आणि वेणी घालायला चालू करायची. बघा व्यवस्थित वेणी घालायची. तर ज्याची दाट केस आहेत मी सांगितलं त्याला खरंच खूप छान दिसते, पण पातळ केसांवाल्यांनासुद्धा चांगली दिसते, त्यांनीही ट्राय करायचं. तर माझी तरी जास्त दाटही नाही पातळ नाही, माझे मीडियमच आहेत. पण ठीक आहे, ज्याची तशी आहेत त्यानं तसंच करायचं. तर आता ह्याची नॉर्मल आपल्याला वेणी घालायचे, बघू शकता अशा प्रकारे आपल्याला ह्याची वेणी घालायची आहे. तर ह्या वेणीला आमच्या इकडे सागर वेणी म्हणतात, पुढची जी आपण घालतो तिला. पण मी तर काय पूर्ण घालणार नाही, फक्त कानापर्यंत माझी जिथपर्यंत केस आहेत तिथपर्यंतच वेणी घालणार आहे आणि मागच्या केसांना मग मी तिडे घालणार आहे.
तर बघा आता इथं माझी वेणी घालून तयार आहे. आता काय करायचं, आता आपल्याला जसे आपण तिडे देतो तसे तिडे द्यायचे आहेत. असे तिडे द्यायचे आणि इथे क्लिप लावायची सुरुवातीला बघा. तर क्लिप कशा प्रकारे लावायची, पहिल्यांदा आपल्याला पोनीला आपल्या बटाचं तिडे घालायचे बघा. खूप जणांचं तुम्ही बघितलं असेल की केसाच्या तिथे रबर नसून तिडे, आपल्याला वाटतं केसाने कसं हिनं बांधलं, तर ते अशा प्रकारेच करतात. तर जिथं आपल्या आता शेवटचं टोकील केसाचं तिथं आपल्याला पिन लावायचं आहे, म्हणजे क्लिप लावायची. क्लिपने जाम करायचं. आता इथे तुम्ही लांब ज्या छोट्या क्लिप असतात ना त्या वापरायच्या. त्या क्लिपा केसातून दिसून येत नाहीत आणि मग जास्त चांगलं दिसतं. तर बघा आता इकडच्या साईडची पण मी वेणी घालते. तर मी आता ज्या क्लिपा सांगितल्या त्या लांबच्या सांगितली बरं का. मलाच खरं तर वेगवेगळ्या क्लिपांना काय म्हणतात एवढी काही नाही, मी तर सगळ्यांना क्लिपच म्हणते आणि क्लचरला क्लचर. तर आता मी इकडच्या साईडची पण वेणी घालते. आता माझा प्रॉब्लेम सांगते. मी ज्यावेळेस लेफ्ट हँडची वेणी घालते ना लेफ्ट साईडची, त्यावेळेस मला इतकी परफेक्ट जमत नाही. पण ज्यावेळी राईट साईडची वेणी घालते त्यावेळी मला अगदी परफेक्ट आणि छान जमते. आता हा ज्याच्या त्याच्या हाताचा प्रश्न आहे. कोणी चपणं असतं आहे, आमच्यात आता चपणं जेवतं म्हणतात बरं का. डावं उजव्याला चपणं जेवतं असं आमच्यात म्हणतात. तर ह्याची पण वेणी घातली आणि तिळे दिले आणि आता सेम त्याच पद्धतीने मागं पॅक करायची. ह्यावेळी पण आपल्याला अशी लांब जी क्लिप असते छोटी तीच वापरायची आहे आणि अशा ठिकाणी लावायची की ती दिसलीच नाही पाहिजे. पोनीच्या खालच्या साईडला लावण्याचा प्रयत्न करायचा. आता आपल्या केसांचे जिथं शेवटचं टोक येईल तिथंच लावावी लागते खरं तरी. तर अशा प्रकारे पॅक करायचं, बिलकुल पण दिसली नाही पाहिजे. तर एक जी होती पहिल्यांदा जी आपण लावली होती वरती ती मी काढून टाकली, कारण ज्यावेळेस आपला दुसरी साईड येते ना त्यावेळी ती आधीच्या केसांवर जाम बसते. त्यामुळे मग आपल्याला पहिली पिन काढून टाकायची आणि दुसरी पिन आपण जी लावली दुसरा ती ठेवायची. चला तर बाय.